हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशी काय झालं, मी थोडासा इंटरनेटला चेक करत होतो, ट्विटर मी चेक करत होतो, तर मला एक ट्विट दिसली आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की इंडियन टेक अँड इन्फ्राची ही ट्विट होती. एसबीआयच्या रिगार्डिंग होती, ही आली होती 11 तारखेला आणि याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय इज इन द प्रोसेस ऑफ हायरिंग अराउंड 12,000 एम्प्लॉईज फॉर आयटी अँड अदर रोल्स. एसबीआय चेअरमननी म्हटलं होतं की जवळपास 12,000 नवीन रिक्रुटमेंट 2024-25च्या फायनान्शियल इयर मध्ये निघणार आहे. मला ही आनंदाची गोष्ट तुम्हाला तेव्हाच शेअर करायची होती, पण अनफॉर्च्युनेटली काही बिझी शेड्यूलमुळे आणि मी थोडंसं कामामध्ये ते विसरलो. त्यानंतर जेव्हा मी काल क्लासमध्ये होतो तर मला एक विद्यार्थ्याने एक हे पाठवले, न्यूजपेपरचे शीट पाठवले. ते शीट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. त्या शीट मध्ये मेन्शन केलं होतं, जस्ट अ सेकंड. ओके, त्या कात्रणमध्ये मेन्शन केलं होतं की एसबीआय हायर ओव्हर 15,000 इन फायनान्शियल इयर 25 टू बूस्ट ऑपरेशन अँड एक्सपांड देअर नेटवर्क. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया इज प्लॅनिंग टू हायर न्यू 12,000 टू 15,000 पीपल इन इट्स न्यू इयर. नवीन फायनान्शियल इयर मध्ये 2024-25 मध्ये जवळपास 12 ते 15,000 नवीन हायरिंग ते करणार आहे. मागच्या वर्षी 2023-24 मध्ये एसबीआयने 139 नवीन ब्रांचेस ओपन केल्या होत्या भारतामध्ये आणि या वर्षी त्यांनी जे ओपन करायचं ठरवलं आहे ते आहेत 300 ब्रांचेस. म्हणजे 139 लास्ट इयरला आणि यावर्षी 300 नवीन ब्रांचेस ओपन होणार आहेत. मागच्या वर्षी तुम्हाला माहित असेल 8,000 नवीन भरती निघाली होती एसबीआय मध्ये आणि यावर्षी जसं तुम्हाला समजलं की 12,000 नवीन वॅकन्सीज मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये यावर्षी जे वॅकन्सीज आहे किंवा नंबर ऑफ नवीन ब्रांचेस आहेत ते जास्त होणार आहेत, त्यामुळे हायरिंग सुद्धा जास्त होणार. तर ही नोटिफिकेशन लवकरात लवकर येणारच आहेत आणि या नोटिफिकेशन मध्ये किंवा या न्यूजपेपरच्या कात्रमध्ये काय काय सांगितलं आहे, काही ठळक मुद्दे आपण इथे बघूया. जसं 15,000 नवीन पीपलची हायरिंग होणार आहे. यामध्ये जवळपास 11 ते 12,000 फक्त प्रोबेशनरी ऑफिसर अक्रॉस कॅटेगरीज दे आर प्लॅनिंग टू हायर. प्रोबेशनरी ऑफिसर जवळपास 11 ते 12,000 ते हायर करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे एसबीआयचे चेअरमॅन आहेत दिनेश खारा, त्यांनी म्हटलं आहे की 85% ऑफ द रिक्रुटमेंट फॉर द ऑफिसर अँड असोसिएट लेवल आर इंजिनियर. काही अशा पोस्ट आहेत जसं स्पेशलिस्ट ऑफिसर आहे, आयटी ऑफिसर आहेत, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची आवश्यकता आहे. तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे की 80 to 85% हायरिंग जी आहे ही फक्त आणि फक्त इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे असं नाही की बाकी विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, त्यांच्यासाठी पण आहे, पण इंजिनिअरिंगना यावर्षी कुठे ना कुठे जास्त स्कोप दिला आहे बँकिंग सेक्टरमध्ये किंवा एसबीआय मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी यांनी काही म्हटलं आहे की यांना यांचे ऑपरेशन्स वाढवायचे आहेत, नवीन मल्टिपल ब्रांचेस ओपन करायचे आहेत. ठीक आहे. 3,000 ब्रांचेस दिस फायनान्शियल इयर ॲज अगेन्स्ट 139 ओपन इन 2023-24. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक चांगली गुड न्यूज आहे. जे पण नवीन बँकिंग ऍस्पिरंट आहेत की मला बँकिंग सेक्टर निवडायला पाहिजे की नाही, कॉम्पिटिशन टफ आहे, नवीन ओपनिंग निघेल की नाही, तर हे 12,000 15,000 फक्त एसबीआयचे आहेत. नंतर आयबीपीएस आहे, एलआयसी आहे, आरआरबी आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, आरबीआय आहेत, मल्टिपल बँक्स आहेत आणि त्यांची हायरिंग सुद्धा वेगवेगळी होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी ऑलरेडी प्रिपरेशन मध्ये आहेत किंवा ज्यांची प्रिपरेशन काही इलेक्शन कामामुळे किंवा अदर काही गोष्टीमुळे त्यांनी प्रिपरेशन त्यांची थांबवली होती, एक्झाम किंवा अभ्यास त्यांनी थोडा कमी केला असेल किंवा सोडला असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या प्रिपरेशनला एक बूस्ट द्यायला पाहिजे. तुमची प्रिपरेशन तुम्ही जोरात नव्या जोमाने सुरू करायला पाहिजे. तर ही आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती आज मी तुम्हाला शेअर केली. आय होप की ही बातमी बघितल्यानंतर तुम्ही तुमची प्रिपरेशनला आणखी चांगल्या प्रकारे किंवा प्रिपरेशनची आणि तयारी तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे करा. तर आजसाठी आपण एवढंच थांबूया. आणखी काही न्यूज असेल, काही अपडेट असेल तर मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला येईल. आणि हो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जे प्रिपरेशन मध्ये लागणार आहेत किंवा ज्यांना प्रिपरेशन करायची आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.